ही निर्णायकच झालेली आहे। काल मी आपल्याला इथेच सांगितलं होतं की तीनही पक्षाचे प्रमुख नेते आजच्या बैठकीला उपस्थित होते। दूरध्वनीवरून बैठकीत काय चाललंय याची माहिती माननीय शरद पवार साहेब, उद्धव साहेब सातत्याने घेत होते आणि जागा वाटप अत्यंत सुरळीतपणे पार पडलेलं आहे। मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तीनही पक्षांत कोणतेही मतभेद या क्षणी नाहीत। आज वंचित बहुजन आघाडीचा जो प्रस्ताव आलेला आहे तो प्रस्ताव जरी तुम्हाला दिसायला खूप मोठा कागद दिसत असला तरी गेल्या काही वर्षात त्यांनी काही मतदारसंघात काम केलं। त्यांनी त्या मतदारसंघाची यादी दिली, त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून चर्चा करू। आणि जसं मगाशी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की शेवटी आम्हाला सगळ्यांना या देशात, या राज्यामध्ये लोकशाही, संविधान, वंचितांचं रक्षण करणं हा आमचा अजेंडा आहे। आणि त्याच्यावरती आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटेल होते, पृथ्वीराजराव चव्हाण होते, वर्षाताई गायकवाड, त्यांना जयंतराव पाटील, जितेंद्र आव्हाड, आमच्याकडे विनायक राऊतजी होते, अनिल देशमुख साहेब होते आमचे। आम्ही सगळ्यांनी सविस्तर चर्चा केली, प्रत्येक सीटवर चर्चा केली, कोण कुठे जिंकेल ह्याच्यावर चर्चा केली। आणि जिंकणं हे महत्त्वाचं आहे, जागा कोण किती लढत आहे याला महत्त्व नाही। आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची सुद्धा हीच भूमिका आहे। राऊत सर, जालना आणि पुण्याबाबत त्यांनी एक प्रस्ताव दिलेला, 48 जागांचं वाटप